Some organisms are unicellular. अमिबा, पॅरमॅसियम, युग्लिना युनिसेल्युलर आहेत. सगळी कामं एकाच सेलला करावी लागतात. पण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये देयर इज अ डिव्हिजन ऑफ लेबर. कामाची विभागणी केलेली आहे. आपल्या बॉडीमध्ये 260 टाइप्स आहेत सेलचे. ट्रिलियन्स मध्ये सेल आहेत, पण 260 प्रकारच्या सेल्स आहेत आणि प्रत्येकाला आपापली कामं काही वाटून दिलेली आहेत. युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. बेसिकली सेल्स आर ऑफ 2 टाइप्स लाईक प्रोकॅरियोटिक and eukaryotic cells. Prokaryotic cells and eukaryotic cell. ज्यांचा न्यूक्लियस प्रिमिटिव्ह स्टेज मध्ये आहे त्यांना आपण प्रोकॅरियोटिक सेल म्हणतो आणि ज्यांचा न्यूक्लियस वेल डेव्हलप असतो त्यांना आपण युकॅरियोटिक म्हणतो. आपण युकॅरियोटिकचा स्टडी नंतर करूया. सुरुवातीला प्रोकॅरियोटिक सेलचा आपण स्टडी करू. प्रोकॅरियोटिक म्हणजे प्रिमिटिव्ह. त्यांच्यामध्ये प्रिमिटिव्ह न्यूक्लियस आहे. प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह आणि कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. ज्यांचा न्यूक्लियस प्रिमिटिव्ह असतो त्यांना आपण प्रोकॅरियोटिक म्हणतो. आणि याचं एक्झाम्पल घेतलं तर मोनेरा किंगडम जे आहे ते प्रोकॅरियोटिक आहे आणि त्याच्यामध्ये सर्व टाईपच्या बॅक्टेरिया येतात. सर्व टाईपच्या बॅक्टेरिया त्यामध्ये येतात. या बॅक्टेरिया एक्झाम्पल त्याचं आहे. जर बॅक्टेरियाचा विचार केला तर 1.1 to 1.5 मायक्रॉन्स इन विड्थ and 2.0 to 2.6 मायक्रॉन इन लेंथ. ही लेंथ आहे, विड्थ आहे यांची. बॅक्टेरिया कुठेही राहू शकतात. दे आर फाउंड एव्हरीवेअर. हाय टेम्परेचर मध्ये सुद्धा थर्मो ॲसिडोफिल्स राहतात. हाय सॉल्टी एन्व्हायरमेंट मध्ये पण त्या राहू शकतात. तेव्हा या अर्थवरती मोठ्या प्रमाणावरती सगळ्या टाईपच्या एन्व्हायरमेंट मध्ये अडॅप्ट झालेल्या आहेत बॅक्टेरिया. त्यांची साईज पाहिली. आता शेप जर विचारात घेतला तर काही बॅक्टेरिया अशा गोल असतील, गोल असतील, गोल असतील तर त्यांना आपण कॉकस म्हणतो. स्ट्रेप्टोकॉकस, निमोकॉकस. म्हणजे कॉकस शब्द आला तर याचा अर्थ त्या बॅक्टेरिया स्पेरिकल आहेत. त्यानंतर जर या रॉड शेप्ड असतील, अशा काही बॅक्टेरिया रॉड शेप्ड असतील तर या रॉड शेप्ड या स्पेरिकल झाल्या. आणि या रॉड शेप्ड असतील तर त्यांना आपण म्हणतो, इकडं आता आपण टाईप लिहू, कॉकस बॅसिलस, स्ट्रेप्टोबॅसिलस, बॅसिलस थुरिंजेन्सिस. कितीतरी टाईपच्या अशा रॉड शेप्ड बॅक्टेरिया असतील. जर रॉड शेप्ड बॅक्टेरिया असतील तर त्यांना आपण म्हणतो बॅसिलाय. त्यांना आपण काय म्हणतो? बॅसिलाय. काही बॅक्टेरिया कॉमा शेप्ड असतात, त्याला विब्रिओ आपण म्हणतो.
म्हणजे अशा कॉमा सेप्ड बॅक्टेरिया असतात. सम बॅक्टेरिया कॉमा या आकाराच्या असतात, त्याला आपण विब्रिओ म्हणतो. काही बॅक्टेरिया स्पायरल म्हणजे स्प्रिंग सारख्या असतात, त्यांना आपण म्हणतो स्पायरल बॅक्टेरिया. अशा अनेक आकाराच्या बॅक्टेरिया आहेत. अनेक आकाराच्या आहेत बॅक्टेरिया. साईज शेप त्यांचा वेगवेगळा अशा प्रकारे आहे. कुठेही राहू शकतात, कुठल्याही एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाइव्ह होण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे. आता आपण या सेलचं स्ट्रक्चर पाहूया. सपोज दिस इज अ बॅक्टेरियल सेल. या बॅक्टेरियल सेलमध्ये 3 मेजर कव्हरिंग्ज येतात. या बॅक्टेरियल सेलमध्ये 3 महत्त्वाचे कव्हरिंग येतात. त्या कव्हरिंगना आपण नावं देऊया. थ्री मेजर कव्हरिंग्ज आर प्रेझेंट. हे सेल मेम्ब्रेन आहे. या सेल मेम्ब्रेनच्या बाहेर आहे आणखी एक कव्हरिंग, त्याला आपण म्हणतो सेल वॉल. याला आपण म्हणतो सेल वॉल. आणि याच्या बाहेर आणखी एक कव्हरिंग आहे, त्याला आपण म्हणतो ग्लायकोकॅलिक्स किंवा कॅप्सूल. तर हे आउटर मोस्ट कव्हरिंग जे आहे त्याला आपण म्हणतो ग्लायकोकॅलिक्स किंवा कॅप्सूल. दुसरं जे मिडल कव्हरिंग आहे त्याला आपण म्हणतो सेल वॉल. आणि इनरमोस्ट कव्हरिंग जे आहे, लेयर आहे, त्याला आपण म्हणतो सेल मेम्ब्रेन. त्याला आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो. So bacterial cell is covered by 3 coverings like glycocalyx, cell wall and cell membrane. आता हे बाकीचे हे भाग नंतर दाखवू आपण. फर्स्ट ग्लायकोकॅलिक्स हे नॉन सेल्युलोजिक मटेरियलनी बनलेलं आहे, पॉलिसॅकराइडनी बनलेलं आहे. नॉन सेल्युलोजिक पॉलिसॅकराइडनी बनलेलं आहे. हे म्युसिलॅजिनस आहे, स्टिकी आहे. म्युसिलॅजिनस आहे, स्टिकी आहे. In some bacteria, it is present in the form of slime layer. काही बॅक्टेरियामध्ये स्लाइम लेयरच्या फॉर्म मध्ये आहे. बट इन सम बॅक्टेरिया it is present in the form of thick capsule. थिक कॅप्सूलच्या फॉर्म मध्ये काही सेल्स मध्ये ग्लायकोकॅलिक्स आहे. याचं फंक्शन काय असणार आहे? प्रोटेक्शन,
and helps in adherence of bacterial cell. एखाद्या ठिकाणी त्याला पकडून राहायचं असेल तर ॲडहेरन्ससाठी या ग्लायकोकॅलिक्सचा उपयोग केला जातो. द सेकंड पार्ट इज सेल वॉल. आपण हे हेडिंग जरा इकडे घेऊ आता. सेल वॉल. Presence of cell wall is a characteristic feature of Monera, some types of Protista, kingdom Plantae, kingdom Fungi. आता फंजाय मध्ये जो सेल वॉल आहे तो कायटिन न बनलेला आहे. बॅक्टेरियाचा जो सेल वॉल आहे तो पेप्टाइडोग्लायकॉन किंवा मोरॅमिक ऍसिड मोरिन किंवा सुडोपेप्टाइडोग्लायकॉन यांनी बनलेला आहे, ज्याच्यामध्ये एन ॲसिटिल ग्लुकोसमाइन NAM, NAG हे कंपोनंट्स त्यामध्ये महत्वाचे आहेत. तर हा पेप्टाइडोग्लायकॉन किंवा सुडोपेप्टाइडोग्लायकॉन किंवा मोरॅमिक ॲसिडनं बनलेला सेल वॉल आहे. हा नॉन लिव्हिंग आहे. इट इज अ नॉन लिव्हिंग सिक्रीटेड बाय प्रोटोप्लाझम. नॉन लिव्हिंग आहे, प्रोटोप्लाझमनं सिक्रीट केलेला आहे. त्याचबरोबर हा कसा आहे, रिजिड आहे. त्याचबरोबर पोरस आहे. रिजिड आहे, पोरस आहे, काही प्रमाणात इलॅस्टिक सुद्धा आहे. जर ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतील, ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतील तर त्यांच्यामध्ये सिंगल स्मूथ लेअरनी सेल वॉल बनलेला आहे. इन ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया इट इज मेड अप ऑफ सिंगल स्मूथ लेअर. बट इन ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया इट इज डबल लेअर्ड, like outer and inner. ग्रॅम या सायंटिस्टनं स्टेनिंग केलं बॅक्टेरियामध्ये आणि ज्याला स्टेन होत, ज्या बॅक्टेरियाचा सेल वॉल स्टेन होतो त्यांना ग्रॅम पॉझिटिव्ह म्हणतो आपण. ज्यांना होत नाही त्या ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर सेल वॉल अशा प्रकारचा आहे. याला रिजिडिटी प्रोव्हाइड करणं, त्या सेलला डेफिनेट असा शेप देणं आणि कंपाऊंड्स आत बाहेर जाण्यासाठी, ट्रान्सपोर्ट ऑफ कंपाऊंडसाठी परमेबिलिटी मेंटेन करणं. सेल एकदम काही समजा बर्स्ट होण्याची शक्यता असेल तर तशा प्रकारे सेल बर्स्ट होऊ नये याच्यासाठी पण मदत करणं. असे अनेक फंक्शन्स आहेत या सेल वॉलचे. देन सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन हे लिपिड आणि प्रोटीननं बनलेलं आहे. लायपोप्रोटीनियस इन नेचर. या सेल काही बॅक्टेरियामध्ये मेजॉरिटी ग्रॅम पॉझिटिव्ह आणि काही ग्रॅम निगेटिव्ह मध्ये या सेल मेम्ब्रेनचा असा इनर फोल्ड तयार होतो, त्याला आपण म्हणतो मेसोसोम. मेसोसोम म्हणतो आपण त्याला. इट इज अ इनफोल्ड ऑफ सेल मेम्ब्रेन और प्लाज्मा मेम्ब्रेन.
आता जर ॲरोबिक बॅक्टेरिया असतील, इन ॲरोबिक बॅक्टेरिया सेल मेम्ब्रेन कंटेन्स रेस्पायरेटरी चेन आहे, सायटोक्रोमची चेन आहे, त्याच्यावरती रेस्पायरेटरी सिस्टीमसाठी, रेस्पिरेशनच्या प्रोसेससाठी इथं चेन आहे, सायटोक्रोमची चेन असते. तर मेम्ब्रेन जे आहे ते फ्लेक्झिबल आहे, लिपिड आणि प्रोटीननं बनलेलं आहे. या मेम्ब्रेन मधूनच सगळे सिलेक्टेड कंपाऊंड आत जातील, सिलेक्टेड वेस्ट कंपाऊंड असतील तर ते बाहेर टाकले जातील. म्हणजे एंडोसायटोसिस असेल, एक्झोसायटोसिस असेल, हे काम मेम्ब्रेनचं आहे. याला सपोर्ट देणं. आणि इथं जो फोल्ड दिसतो काही बॅक्टेरियामध्ये त्याला आपण म्हणतो मेसोसोम. आणि त्याच्यामध्ये हा आहे सायटोप्लाझम. दिस इज द सायटोप्लाझम. या सायटोप्लाझम मध्ये काही इन्क्लुजन्स आहेत. सम इन्क्लुजन्स आर प्रेझेंट इन सायटोप्लाझम. Some inclusions are present in cytoplasm. जसं काही इन्क्लुजन, समजा आपण इथला स्टार्च ग्रॅन्युल्स असे इन्क्लुजन्स आहेत त्यामध्ये. ग्लायकोजन ग्रॅन्युल्स, ग्लायकोजनचे ग्रॅन्युल्स आहेत. आणि इनऑर्गॅनिक मध्ये म्हटलं तर फॉस्फेट ग्रॅन्युल्स आहेत. त्याचबरोबर सल्फेट ग्रॅन्युल्स आहेत, सल्फर ग्रॅन्युल्स आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारच्या, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या इन्क्लुजन बॉडीज या ठिकाणी आहेत. इन्क्लुजन बॉडीज आहेत त्यामध्ये. त्याचबरोबर आता आपण न्यूक्लियर मटेरियलकडे नंतर वळू. त्याचबरोबर या मध्ये असे फोटोसिंथेटिक लॅमेली सुद्धा असतील. सगळ्यामध्ये नाही आहे. ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, पर्पल सल्फर बॅक्टेरिया, म्हणजे ग्रीन सल्फर, पर्पल सल्फर बॅक्टेरियामध्ये असे फोटोसिंथेटिक लॅमेली आहेत. यांना आपण म्हणूया, आता हे हेडिंग मी जरा पुसतो. हे फोटोसिंथेटिक लॅमेली आहेत, त्यांना आपण म्हणतो क्रोमॅटोपोर्स. क्रोमॅटोपोर्स आहेत इथं, क्रोमॅटोपोर्स आहेत. आणि यांचं काम आहे फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत, कारण यांच्यामध्ये बॅक्टेरियल क्लोरोफिल्स म्हणजे फोटोसिंथेटिक पिगमेंट यांच्यामध्ये आहेत. नॉन ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिसची प्रोसेस ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, पर्पल सल्फर बॅक्टेरिया करतात. आणि सियानो बॅक्टेरिया ज्या आहेत त्यांच्यामध्ये ट्रू क्लोरोफिल ए आहे, आणि त्यामुळं ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस सियानो बॅक्टेरिया करतात. त्याचबरोबर इथं मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स, मेम्ब्रेननं कव्हर केलेले सेल ऑर्गॅनेल नसतात, परंतु
परंतु मेम्ब्रेननं बाउंड न केलेले काही ऑर्गॅनेल्स इथं पाहायला मिळतील आपल्याला, आणि तो ऑर्गॅनेल आहे रायबोसोम. रायबोसोम्स आर कॉल्ड ॲज प्रोटीन फॅक्टरीज. प्रोटीन्स बनवायचं काम या ठिकाणी केलं जातं. आणि हे रायबोसोम जे आहेत ते 70S टाईपचे आहेत. 70S टाईपचे रायबोसोम्स या बॅक्टेरियल सेलमध्ये असतात. आणि युकॅरियोटिक सेल्समध्ये सायटोप्लाझममध्ये 80S आहेत, आणि त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया जे काय असतील त्यांच्यामध्ये 70S टाईपचे आहेत. याच्यामध्ये लार्जर सब युनिट जे आहे ते 50Sचं आहे, आणि स्मॉलर सब युनिट जे आहे ते 30Sचं आहे. तर 70S टाईपचे रायबोसोम्स यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता मूळ आपला पार्ट जो आहे, प्रोकॅरियोटिक नाव का दिलं याविषयी आपण चर्चा करू. आता हे जे इनफोल्ड आहे, मेसोसोम म्हणतो आपण त्याला, इथं याचा उपयोग DNA ला अटॅच होतं इथं. त्याचबरोबर रिप्लिकेशन ची प्रोसेस इथं केली जाते. मेसोसोम इथं रेस्पायरेटरी एन्झाइम्स आहेत. रेस्पायरेटरी एन्झाइम्स आहेत. So they are supposed like a mitochondria of eukaryotic cells, and they are involved in cell wall formation. हे त्याचे फंक्शन्स आहेत. आता याच मेसोसोमला जोडलेला आहे डबल स्ट्रँडेड सिंगल मॉलिक्यूल ऑफ डबल स्ट्रँडेड DNA चा मॉलिक्यूल या ठिकाणी असतो. एकच डबल स्ट्रँडेड DNA चा मॉलिक्यूल आहे, आणि हा सर्क्युलर DNA आहे. याला सर्क्युलर DNA आपण म्हणतो. सर्क्युलर DNA. आता बाकीच्या ज्या कॅरेक्टर्स या DNAच्या असतील त्याच्याविषयी आपण चर्चा करू. प्रोकॅरियोटिक म्हटलंय आपण, न्यूक्लियस प्रिमिटिव्ह आहे. कारण न्यूक्लियस याचा कसा आहे, प्रिमिटिव्ह न्यूक्लियस आहे. म्हणजे यामध्ये प्रिमिटिव्ह न्यूक्लियस आहे. प्रिमिटिव्ह न्यूक्लियस ही याची महत्वाची कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. म्हणजे काय आहे, याला न्यूक्लिऑइड असंही आपण म्हणू शकतो. सर्क्युलर DNA आहे, एकच सर्क्युलर DNA चा मॉलिक्यूल इथं आहे. आणि या न्यूक्लियसमध्ये, या प्रिमिटिव्ह न्यूक्लियसमध्ये कॅरेक्टर काय काय, नो न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही. नो न्यूक्लिओप्लाझम, त्यामध्ये न्यूक्लिओप्लाझम नाही. सिंगल मॉलिक्यूल ऑफ डबल स्ट्रँडेड DNA चा एकच मॉलिक्यूल असतो. न्यूक्लिओलस, नो न्यूक्लिओलस. आणि हे कसं आहे, सर्क्युलर DNA आहे. दोन्ही टोकं जोडलेली आहेत त्या DNA ची. हिस्टोन, इट इज नॉट असोसिएटेड, नॉट associated with histone proteins. इथं हिस्टोन नावाचे प्रोटीन्स नसतात.
हिस्टोन प्रोटीन्स आर अब्सेंट. तर अशा काही कॅरेक्टर्स यामध्ये पाहायला मिळतील. याच्याशिवाय काही बॅक्टेरियामध्ये एक्स्ट्रा क्रोमोसोम असतो. आता मी इथलं हे पुसतो. एक्स्ट्रा क्रोमोसोम काही बॅक्टेरियामध्ये आहे. हा तर एक क्रोमोसोम आहेच त्याचा, पण एक्स्ट्रा क्रोमोसोम असतो काही बॅक्टेरियामध्ये, त्याला आपण म्हणतो प्लाझ्मिड. In some bacteria, extra chromosome is present called as plasmid. याचं रिप्लिकेशन याच्यावर अवलंबून नाही. याला हा छोटासा आहे, याच्याकडं काही वायटल इन्फॉर्मेशन नसते, महत्वाची इन्फॉर्मेशन नसते. मग याच्याकडे इन्फॉर्मेशन कशाची आहे? फर्टिलिटी फॅक्टर, त्याचबरोबर अँटीबायोटिक प्रोडक्शन, त्याचबरोबर अँटीबायोटिक रेजिस्टन्सची इन्फॉर्मेशन असते. असा एक्स्ट्रा क्रोमोसोम, त्याला मिनी क्रोमोसोम असंही नाव दिलेलं आहे. त्याचबरोबर या बॅक्टेरियल सेलमध्ये, आता इथं आपण सेल वॉलचा स्टडी केलेला आहे, सगळे स्टडी केलेला आहे. काही बॅक्टेरियल सेलमध्ये असे, आता समजा वॉल आहे हा, याच्यावरती अशा फिमरी असतात. फिमरी असतात. त्याचबरोबर यामध्ये अशा पिली असतात. आता पिली जी आहेत त्यात काही सेक्स पिली आहेत, जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करण्यासाठी वापरल्या जातात. आणि काही बॅक्टेरियामध्ये, तशा तर बॅक्टेरियामध्ये काही बॅक्टेरिया नॉन मोटाईल आहे, आणि यांचा जो सायटोप्लाझम आहे, त्याच्यामध्ये नो स्ट्रीमिंग मोमेंट, सायक्लॉसिस मोमेंट आहे, स्ट्रीमिंग मोमेंट इथं नसता. त्याचबरोबर काही बॅक्टेरियामध्ये फ्लॅजेला आहेत. फ्लॅजेला असणार आहे. समजा काही बॅक्टेरिया असतील तर त्याच्यामध्ये असे फ्लॅजेला मिळतील आपल्याला पाहायला. फ्लॅजेला असेल. आणि लोकोमोशनसाठी फ्लॅजेल आहे, त्याच्या अटॅचमेंटच्या ह्याच्या बेसवर आपण त्याचे टाईप केलेले आहेत. फ्लॅजेलिन प्रोटीन त्यामध्ये आहे, आणि लोकोमोशनच्या प्रोसेससाठी याचा उपयोग केला जातो. हायली स्पेसिफिक आहे फ्लॅजेला. तर अशा प्रकारचे अनेक स्ट्रक्चर्स आहेत प्रोकॅरियोटिक सेल. सो दिस इज अबाउट प्रोकॅरियोटिक सेल. थँक यू व्हेरी मच.